अर्जुन शिवाचार्यपर्यंतच्या गुरु परंपरेला अनंत प्रणाम करून आजच्या वाङ्मयी सेवेला आरंभ करीत आहे। आजच्या सेवेमध्ये आज आम्ही माउंट अबूला होत असलेल्या शिखर संमेलनानिमित्ताने चाललेलो आहोत। रेल्वेमध्ये असल्यामुळे कदाचित आपणाला आवाज येईल न येईल सांगता येत नाही, तरी पण आम्ही जेवढं जास्तीत जास्त आपणाला आवाज पोहोचेल असा प्रयत्न करतो आहे। आपण सर्वांनी छान आवाज येतोय, छान एकदम छान आवाज आहे, छान आवाज येतोय। ठीक आहे। आज आपण परमरहस्यातील मन्मथ स्वामींच्या कथा याविषयी पाहणार आहोत। वास्तविक पाहता मन्मथ स्वामी असे संत आहेत की ज्यांनी जास्त कथा पाल्हाळ सांगण्याचा प्रयत्न केलेला नाही। इतर ग्रंथांमधून आपल्याला भरपूर अशा प्रकारे कथा पाहायला मिळतात, दृष्टांत पाहायला मिळतात, परंतु मन्मथ स्वामी नेहमी सिद्धांताचा विचार करतात। दृष्टांत फार कमी त्यांनी सांगितलेले आहेत। आपल्या लक्षात आलेलं, पण सर्वजण 19 सिद्धांत सांभाळणारे मंडळी आहोत, 19 सिद्धांत पाहणारे लोक आहोत। आपल्या सर्वांना ही पण कल्पना आहे की वीरशैव सिद्धांतामध्ये 15 ठिकाणी भस्मलावा भासस आणि 19 ठिकाणी लावण्यापाठीमागचं एक प्रयोजन काय असेल याचा विचार केल्यानंतर त्यांनी सांगितलं की बाबा आपला सिद्धांतच 19 आहे, मग मी 4 जादा लावतो, मला आवडतं। अर्थात ते मी कुणालाही तसं सांगत नाही, सांगताना मी 15 ठिकाणच सर्वांना सांगतो, पण मी स्वतः मात्र 19 ठिकाणी लावून घेतो। मी स्वतःच ध्यानाला बसतो, त्यावेळेला पहिल्यांदा गुरूंचे पाय नजरेसमोर घेतो आणि मी माझ्याच पायांना भस्म लावून गुरुपूजन करत असतो। संत शिरोमणी मन्मथ स्वामी सुद्धा जेथे गुरुचे न चाले कोण्या उपाये न हाले असा सिद्धांत सांगितलेला आहे। आणि आपण कोणत्याही कामाचा मूळ पाया हा गंभीर धीर स्थिर असला आणि त्याचबरोबर त्या 2 ठिकाणा हा भगवंत उंच असला किंवा गुरु उंच असले आणि शिष्य त्यामध्ये भक्त आणि भगवंत भेद नाही, म्हणून मी या ठिकाणी भस्म लावतो। पाहिले तर त्यांना ही 19 ठिकाणं आवर्जून लक्षात येत असेल। या 19 ठिकाणामध्ये पंच आचार, सदाचार, शिवाचार, लिंगाचार, गणाचार आणि भृत्याचार अशा प्रकारच्या 5 आचारांचा आपण विचार केलेला आहे। त्याचबरोबर भक्त, महेश्वर, प्रसादी, प्राणलिंगी, शरण आणि ऐक्य या 6 स्थलांचाही विचार आपण पाहिलेला आहे। 6 आणि 5 11 होतात आणि या 11 मध्ये नित्य करण्याची गोष्ट आहे, ज्याला आपण अष्टावरण म्हणतो, ते 8। अशा प्रकारे 19चा सिद्धांत आपण कायमस्वरूपी लक्षात ठेवला पाहिजे आणि त्या सिद्धांताला अनुसरून गुरु, लिंग आणि जंगम या तिघांची सेवा नित्याने झाली पाहिजे। गुरु तर प्रत्येकाला आहे, कुठल्याही संप्रदाय असू दे, प्रत्येकाला गुरूंची अत्यंत आवश्यकता आहे। गु शब्दस्तु अंधकारः, ऋ शब्द तन्निरोधकः अशा पद्धतीने त्याचा उल्लेख केलेला आहे। गुरु हे या स्वरूपाचे आहेत की तुम्हा प्रत्येकांना, म्हणजे गुरु तर सुरू, कोणतंही कार्य असू दे, गुरु असेल तर ते सुरू होऊ शकतं, अन्यथा सुरू होऊ शकत नाही। मग तुमचे प्रत्येक कामामध्ये कुणीतरी तुम्हाला ज्ञान देणारा असला पाहिजे।
गरज वाटत नाही. आपण विचार करतो बघू आताच काय आहे, नंतर पाहून घेऊ, अजून वेळ आहे, अजून वय व्यवस्थित आहे. पण संतांनी सांगितलेलं आहे, कोण दिवस येईल कैसा, नाही देहाचा भरवसा. हे शरीर भरोशाचं नाही आहे. अनेक शरीर आईच्या पोटात असतानाच गेली, कित्येक शरीर दवाखान्यात किंवा सुईनी जवळ असतानाच गेली, कित्येक शरीर 5वी होण्यापूर्वीच गेली, कित्येक शरीर 12वी होण्यापूर्वीच गेली, कित्येक शरीर नाममात्र ही विधिविधान झाली, महिन्यामध्ये निघून गेली. काही लोक 2-3 वर्षापर्यंत आई वडिलांना आनंद देण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर त्या सर्वांना वेदना देऊन निघून गेल्याचं चित्र आपण पाहतो. तर काही काही मंडळी 20-22 वर्षाची झालेली आहेत, नको नको ते छंद फंद लागलेले आहेत, व्यसन लागलेले आहेत आणि अशा मुलांचा आई वडिलांनाच कंटाळा येतोय, कधी एकदा मरते जाऊ दे, त्याचा विषयच नको. इतके भयंकर दुःख यातना भोगणारी लोक आहेत. त्यामुळे हे शरीर नेमकं कसं आहे कुणालाच सांगता येत नाही. आईच्या पोटामध्ये असलेल्या शरीराचाही विचार करू लागलो तरी त्याने केलेल्या मलमूत्र विसर्जनामुळे आईला भरपूर उलट्या होत होत्या, एवढंच माहिती आहे आपणाला. या पलीकडे आपल्याला काहीच माहित नाही. वास्तविक पाहता जेव्हा तुम्ही 4 महिन्याचा विचार करता त्यावेळेला 4थ्या महिन्यामध्ये तुम्ही ओटी भरण करता, याचा अर्थच असा आहे की त्या लेकराची ही पंचेंद्रिय परिपूर्ण झालेली आहेत आणि त्याला म्हणजे कान, नाक, डोळे ज्याने तुम्ही शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध घेणार आहात ते सर्व सिद्ध झालेलं आहे. आणि अशा सिद्ध झालेल्या त्या बालकाला आता बाकीचं शरीर पूर्णत्वाला होण्यासाठी आवश्यकता आहे, अजून त्याला 4 महिन्याची आवश्यकता आहे. या 4 महिन्याच्या कालावधीमध्ये आईने सुंदर ग्रंथ वाचन, ध्यान, धारणा, जप, तप केलं. वडिलांनी देखील आईच्या शेजारी झोपून नामस्मरण, चिंतन वगैरे केलं तरच उत्तम अशा प्रकारचं आहे. अर्थातच यासाठी ब्रह्मचर्याची अत्यंत आवश्यकता आहे, अत्यंत आवश्यकता आहे, पूजेची आवश्यकता आहे, ध्यानाची आवश्यकता आहे आणि मग आपोआपच ध्यान, धारणा आणि समाधी या अवस्थेकडे जाता येणार आहे. या सगळ्या गोष्टी बाळाला बाळ म्हणून तेव्हाच त्याच्यावर ते झाले पाहिजेत आणि बाळ आईच्या पोटात जन्म घेण्यापूर्वी वडिलांना ते संस्कार झाले पाहिजेत. म्हणून पुन नामक नरकात रायते ती पुत्र हा सोडलेला आहे. मुलावर संस्कार करणं अत्यंत आवश्यक आहे. लहानपणापासूनच मुलावर जर योग्य संस्कार झाले तर त्याचं पवित्र शुद्ध बीजा पोटी फळे तो जीवात्मा जगत राहावा यासाठी मुलांवर संस्कार करणं अत्यंत आवश्यक आहे. पण आज मात्र दुर्दैवाने आपण असं पाहतो आहे की कोणीच मुलांकडे लक्ष देताना दिसत नाहीत. मुलांचा विचार करत असताना असू द्या, नंतर पाहू, आता लहान आहे, असू दे, खोडकर आहे, थोड्या दिवसांनी बरं होईल. नाही, लहानपणापासूनच त्यांना आपण योग्य वळण लावण्याचा प्रयत्न केला पाहिजे. लहान लहान लेकरं नमस्कार, चमत्कार सगळं काही करतात. ते तुम्ही म्हणाल ती गोष्ट करण्याची त्यांची तयारी असते, त्याच वेळेला आपण त्यांना ते करायला लावलं पाहिजे. पण त्यांनी जप करायला बसले, डोळे मिटले की आपण त्यांना हसतो आणि पर्यायाने त्यांच्यातील अहंकाराची आपण वृद्धी करत असतो. त्याच्यामध्ये अहंकाराचा पूज्यता मनामध्ये कर तसं कर करतो. मात्र तो जीवात्मा निश्चितच आपल्या विकारांची हात वर चढण्यासाठी एकमेकाचा हात धरून लोक पळतात. त्याच पद्धतीने एकटा काम जरी प्रवेश केला की त्याला हात धरून हे बाकीचे अडचणी येत असतात. या सर्वांचं असत करणं मग कठीण होऊन जातं. इंद्रिय आम्हाला 5च आहेत. ते एकाला ज्ञान येत आहे तर दुसऱ्याला कर्म आहे. आपण ब्रह्म कर्म समुच्चय किंवा ज्ञान कर्माचा सिद्धांत इथं पाहतो आहे. ज्ञान आहे परंतु कर्म कसं करावं करत नाही, किंवा कर्म आहे पण त्याचं ज्ञान नाही आहे, अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. तेव्हा या कामाने ज्ञान आणि कर्म दोन्हीचा समुच्चय झाला पाहिजे, दोन्ही गोष्टी त्याला कळल्या पाहिजेत, हा मुख्य हेतू आहे. आणि ते करण्यासाठी म्हणूनच आपणाला अष्टावरण, पंचाचार आणि षटस्थलाचा विचार सांगितलेला आहे. सर्वत्र ही गोष्ट आहे.
कोणी षटकर्म म्हणून कर्म करत असतात, कोणी केवळ ध्यानाच्या माध्यमातून पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतात, कोणी जपतो नास्ति पातकम आणि पातक विरहित जीवात्मा झाला पुण्यवंता देव जवळच करत असतो असं म्हटलेलं आहे. त्यामुळे प्रत्येक जण आपापल्या परीने त्या गोष्टीचा विचार करत राहतो. मात्र मन्मथ स्वामींच्या म्हणण्यानुसार मन्मथ स्वामींचं एकच म्हणणं आहे की आम्हाला ज्ञान प्राप्त झालं तरी आम्ही कर्म करत नाही, आणि जे कर्म करतात त्यांना ज्ञान नाही अशी परिस्थिती निर्माण होते. केवळ प्रेमाने, ओढीने किंवा आसक्तीने कोणती गोष्ट होत नाहीये. आपणाला हे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर किंवा दंभ, अहंकार ज्या गोष्टी आहेत, या गोष्टीतून आपण कुठली कृती करू गेलो तर मात्र आपणाला त्यामध्ये कधीच यश प्राप्त होत नाही. ते यश आपणाला योग्य दिशेला नेण्याचं हवं असेल, योग्य प्रकारे आपलं जीवन निर्माण व्हावं असं वाटत असेल तर आपणाला ज्ञान आणि कर्म दोन्हीचा समन्वय साधता आला पाहिजे. आणि म्हणून आम्हाला पहिल्यांदा ज्ञान समजलं पाहिजे, मग आपण कर्म करू शकतो. त्या कामाचं ज्ञानच नसेल तर घोटाळा होऊ शकतो. जसे एका राजाच्या माकडाची गोष्ट सांगितली जाते. राजाजवळ एक माकड असतं, अतिशय राजावर त्याचं प्रेम असतं. खूप म्हणजे कुणी त्या राजाला काही उलट सुलट बोलणं शक्यच नाहीये. राजाकडे वेगळ्या नजरेने जरी पाहिलं तरी ते माकड त्यांच्यावर हल्ला करायचं. अशा प्रकारचं माकड होतं. आणि एकदा राजा झोपला असताना त्यांच्या नाकावर माशी बसायची. राजा हाताने ते बाजूला करायचा, ह्याने सुद्धा प्रयत्न केला. तो माकडाला अनेक वेळा त्या माशीचा प्रतिकार करून राग आला. शेवटी त्याने विचार केला की राजाच्या तलवारीला सगळे भितात, म्हणून त्यांनी तलवार हातात घेतली. आणि मग आता जर तू या राजाच्या नाकावर बसलीस तर तुला मी तलवारीने ठार मारणार, एवढाच विचार त्याने केला. आणि आपल्याला माहित आहे माशी उडून जाते आणि राजाचं नाक मात्र तुटून पडतं. का तर त्याला माहित नाहीये की ह्या कृतीमुळे काय घडणार आहे. माशी कधीच थांबणार नाहीये, माशी लगेच उडणार आहे. फक्त त्यांनी 2-3 वेळ त्याला हाकलली असती तर माशीच गेली असती. तिच्याशी वादविवाद आणि संवाद करून उपयोग नाही. समोरचा प्राणी कोणत्या योनीतला आहे त्यानुसार त्याचं कर्म असणार आहे. ते थोडंच माणसासारखं कर्म करणार आहेत. परंतु आणि माकड तर माकड योनीच आहे, ते पशु योनी आहे, अज्ञ योनी आहे, फक्त आज्ञाधारक योनी आहे. बहुतांश पशु आहेत हे आज्ञाधारक आहेत. म्हणून तर आपल्या घरात वेगवेगळे लोक कोंबडी पाळतात, मांजरं पाळतात, कुत्रे पाळतात, वेगवेगळे पाळीव प्राणी म्हणून अनेक आहेत. या सगळ्या प्राण्यांवरती तुम्ही कसे राहता त्याप्रमाणे त्यांच्यावर संस्कार झालेले असतात. अनेक घरामध्ये असलेले पशु पक्षी प्राणी, कुत्री, मांजरं वगैरे लोकांना प्रेम देताना दिसतात, कारण ते घरचे लोक त्याला प्रेम देतात, त्या पद्धतीने त्याच्यावर शिकवण करतात आणि तसेच ते आचरण करत असतात. तर कित्येक घरामध्ये कुत्र्याला, मांजराला असे काही पदार्थ घातले जातात की ते मांजर देखील तुम्ही तिथे गेल्याबरोबर तुमच्या अंगावर धावून येत असतं. कुत्रे तुम्हाला चावा घेतं असं चित्र आपण पाहतो. एका दुसऱ्या कथेमध्ये आपण असं ऐकतो की 2 पोपट होते. एक जण चोराच्या घरी गेला आणि एक जण साधूच्या घरी गेला. साधूच्या घरी गेलेला पोपट या, बसा, नमस्कार, नमः शिवाय असं म्हणत असे. तर दुसरा मात्र हाना, मारा, ठार करा अशा पद्धतीचे त्याचे उच्चार होत होते. त्याच्या समोर काय ऐकायला येत आहे, समोर आपण काय पाहतो आहे त्याप्रमाणे आपल्यामध्ये वातावरण निर्मिती होत असते. आणि म्हणून नित्य स्वाध्याय चिंतन असणं, त्या गोष्टी अत्यंत आवश्यक. त्या लोकांचा प्रतिबंध करण्यासाठी किंवा त्यांच्यात सुधारण्यासाठी वरती परिवर्तन झालं तर पश्चाताप करण्याची वेळ आपणाला येत असते. यासाठी आपणाला कर्म आणि ज्ञान या दोन्ही गोष्टीची आवश्यक. एक अत्यंत श्रेष्ठ ज्ञान असलं पाहिजे की आपणाला समोरची व्यक्ती ओळखता आली पाहिजे. जोपर्यंत आपणाला व्यक्ती ओळखता येत नाही तोपर्यंत आपण यशस्वी होऊ शकत नाही. जे जे देखी जे भूत त्यामानी जे भगवंत असं म्हटलेलं आहे. परंतु त्या भूतामध्ये जर महाभूत असेल, त्याच्यामध्ये विकृतीच आपल्याला बघायला मिळत असेल तर त्याला देव म्हणून आपण संबोधण्याचा किंवा देव म्हणून त्याच्या जवळ राहण्याचा काहीच अर्थ राहत नाहीये. अनेक वेळा अत्यंत सुंदर असलेली माणसं अत्यंत चुकीच्या माणसाच्या सानिध्यात जातात आणि मग त्यांचं सर्वच काही, जसं एक सुंदर द्राक्षाचा वेल
जर चुकून तो कडुनिंबाच्या झाडावर चढला तर मात्र फळं कडू बनत असतात. त्याप्रमाणे संगतीचा आहे. संत तर नेहमीच सांगतात, सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो. आपल्या कानावर सुद्धा चांगली वाक्य पडायला पाहिजे, चांगल्या लोकांचे शब्दप्रयोग आपल्या जवळ आले पाहिजे, तेव्हाच आपल्यामध्ये परिवर्तन होत असतं. नेहमी चुकीच्या लोकांच्या किंवा विकृत माणसांच्या निद्यात राहणं आलं तर ते आईला माईला वेगवेगळ्या प्रकारचे शब्द देत राहतात. आपल्या मुलांवर तेच संस्कार होत असतात. शिवीगाळी करणारा समाज आमच्या आजूबाजूला असेल तर आमची लेकरं सुद्धा आपोआपच त्या शिव्या वगैरे शिकत असतात. शेजारी नामस्मरण चिंतन चालू असेल तर आपोआपच आपल्यावरती तो परिणाम होत असतो. आपणा सर्वांनाच माहित आहे की जय श्रीराम मालिका जेव्हा आपण रामायणाचा विषय घेतो त्यावेळेला मध्ये बसलं होतं की ते लगेच डोळे झाकून ओम नमः शिवाय किंवा जय श्रीराम हे जोरजोराने ओरडताना दिसत होते. ओम नमः शिवाय मालिकेचा विचार करत असताना रस्त्यावर गाडी जरी आलेली असली तरी गुरु महाराज दिसल्याबरोबर हात जोडून उभं राहणारी मुलं, या गाडीचा आपल्यावर काय परिणाम होणार आहे किंवा गाडी आपल्या अंगावर येईल असलाही विचार न करता जी कोणी भगवी धारण केलेली व्यक्ती, जटाखा असलेली व्यक्ती दिसेल त्या व्यक्तीला नमस्कार करणारा हा पिढीचा समाज पाहायला मिळत होता. एवढंच काय, पण या 2 मालिका जेव्हा चालू होत्या त्यावेळेला वेगवेगळ्या शहरामध्ये अशी परिस्थिती होती की त्या ठराविक वेळेला म्हणजे सकाळी 9 ते 10 या वेळेला ती मालिका असायची आणि सगळे लोक सगळीकडे एकदम रस्ते बंद, सगळीकडे दुकाने बंद आणि ज्यांच्या घरी कोणाच्या टीव्ही असेल त्या टीव्ही जवळ, त्यातल्या त्यात रंगीत टीव्ही असेल तर त्या टीव्ही जवळ जाऊन सगळे लोक उभे राहायचे. सगळ्या परंपरा जेव्हा आपण पाहतो आणि त्या कालावधीचा विचार केला, त्या 1 2 3 5 वर्षाचा विचार केला तर त्या काळामध्ये जन्माला आलेली लेकरं आणि त्यानंतर आता वेगवेगळ्या मालिका सुरू झालेल्या आहेत. 4 दिवस सासूचे, 4 दिवस सुनेचे, अमुक तमुक वगैरे, हे कितीतरी विकृत गोष्टी आहेत. आपणाला माहित आहे असं कधीच घडत नाही, तरी सुद्धा आपण त्या मालिकेमधून पाहतो की एक मुलगी 4 5 5 मुलाशी प्रेम करते आणि पुन्हा पहिल्या मुलाबरोबर लग्न करते. हे काय नेमकं चाललेलं आहे? काय आपण समाजाला प्रबोधन करतोय आणि नेमकं आम्ही आमच्या मनाला कोणत्या गोष्टीचा ओढा लावून घ्यायचा आहे? बऱ्याच वेळा प्रवचन कीर्तन 9ची बंद झाली, संध्याकाळी 7 वाजताच घ्या आणि 9 वाजता संपवा असं म्हणायची वेळ आली. वास्तविक पाहता ही कीर्तनाची वेळ नाहीये. 7 ते 9 या वेळेमध्ये आम्ही आपापल्या घरामध्ये दिवा लावला होता. आज मात्र आपण वेगवेगळ्या मालिकाच बघताना दिसतो. भोजन करताना मौन पाळलं पाहिजे असं सांगितलेलं आहे, पण टीव्हीवरचे कार्यक्रम बघत हसत खेळत लोक जेवण करतात आणि बऱ्याच वेळा हसता हसता ठसका लागला आणि म्हणून आपला महत्वाचा माणूस गेला किंवा पत्नी गेली, भाऊ गेला, बहीण गेली अशी चित्र सुद्धा आपण ऐकतो. वास्तविक पाहता भोजन घेताना नामस्मरण करणं, जप करणं, श्लोक म्हणणं या परंपरा आपणाला सांगितलेल्या आहेत, पण आज तसं होतच नाहीये. एवढंच काय, परंतु सकाळ संध्याकाळ हातपाय धुवून, पाय स्वच्छ धुवून, भस्म गंध अबीर जे काय असेल धर्माचं भूषण ते धारण करून आपण थोडा वेळ का असेना ध्यानधारणा केली असं चित्र पूर्वी आपण पाहत होतो. आता मात्र तसं काहीच होत नाही. उलट पक्षी जेवायच्या वेळेला सुद्धा पायातले बूट काढले जात नाहीत, कपडे तेच अशी परिस्थिती आपण पाहतो आणि जेवल्यानंतर मग मात्र दंत धावन करणारे वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आपल्या शरीराचा जेवढा जास्त शो म्हणून उपयोग करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न होतो, परंतु आतमध्ये असलेल्या आत्म्याचं काय करायचं आहे त्याचं ज्ञान असलं पाहिजे. म्हणून त्याला आत्मज्ञान असं म्हटलेलं आहे. आत्म्याचं ज्ञान आपण घेतच नाही. आत्मा म्हणजे काय आहे हे आम्हाला माहीतच नाहीये. वास्तविक पाहता या आत्म्यावर सर्व काही अवलंबून आहे. आत्मा जे काही आपल्यामध्ये प्रेरणा आहेत किंवा जे पण ज्ञान किंवा कर्म इंद्रिय म्हणतो आहे, या सर्वांना चालवण्याचं, बोलवण्याचं, जालवता बोलवता धनी ज्याला पण म्हणू तो आत्मा आहे. त्यालाच आम्ही परमात्मा असं म्हणतो आहे. आत्म्याचा आणि परमात्म्याचा संयोग हा तर खरा जीवनाचा मुख्य भाग आहे.
परंतु ती गोष्ट आपण विसरून गेलेलो आहोत आणि केवळ भौतिक गोष्टीमध्ये रंगून चाललेलो आहोत. भौतिक गोष्टीचा आनंद घेण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. पूर्वीच्या काळामध्ये कसं होतं, पंक्तीला बसावं, गुरुप्रसाद घ्यावा, संत प्रसाद घ्यावा किंवा ज्येष्ठांनी दिलेला प्रसाद घ्यावा. बऱ्याच वेळा उच्छिष्टच खाण्याची परंपरा पूर्वी काळामध्ये होती. आता मात्र उच्छिष्ट आपण खातो, परंतु नको तिथे नको त्या ठिकाणी जाऊन. बहुतांश लोकांमध्ये सुट्टीचा दिवस हा बाहेर जाऊन खाण्याचा दिवस असतो. आमच्याकडे सुट्ट्या याच्यासाठी होत्या की त्या दिवशी आपल्या देवाची सेवा करता यावी, गावाची सेवा करता यावी. देवळात गेल्यानंतर देवाला सर्वांनी स्वच्छ करणं, मंदिर सर्व स्वच्छ करणं, मूर्ती स्वच्छ करणं, ज्या ज्या कोण्या कोपऱ्यामध्ये काही कचरा असेल, पाला असेल, काही असेल ते स्वच्छ करणं. ज्या विहिरी किंवा झरे देवाच्या शेजारी आहेत ते झरे तलाव यामध्ये काही गाळ साचला असेल किंवा त्यामध्ये काही पानं पडली असतील किंवा अशुद्धता निर्माण झाली असेल तर ती काढून पायऱ्यापासून आरोग्यदायी बनेल कसं याचा विचार करणं. अजूनही कोकणामध्ये ती परंपरा आपल्याला पाहायला मिळते. त्या दिवशी गावासाठी एकत्रितच जेवण असतं आणि मग त्या निमित्ताने पूजा केली जाते. शिवभक्त वरदशंकर पूजा करतात, विष्णू भक्त सत्यनारायण पूजा करतात, देवीचे भक्त देवीला अभिषेक पुरुषोक्त अभिषेक करत असतात, गणपतीचे भक्त गणपती अथर्वशीर्ष 16 वेळ म्हणतात, 21 वेळ म्हणतात आणि त्या दिवशी एकत्रित्या प्रसाद घेताना दिसतात. अग्निहोत्र करणारे सूर्योदय सूर्यास्ताच्या वेळेला आवर्जून आजूबाजूला कोणी येतील त्या सर्वांना प्रसाद देण्याचा प्रयत्न करत असतात. या आणि अशा प्रकारच्या सर्व परंपरा कथन करणारे, आत्मचिंतन करणारे म्हणजे आपण. मात्र परिस्थिती इतकी बिकट होत आलेली आहे की आता आपण शरीराचाच विचार करतो आहोत, त्यामध्ये असलेल्या आत्म्याचा विचार कुणीच करायला तयार नाहीये. आणि मग आपल्याच आत्म्याचा आपण जर विचार करत नसेल तर दुसऱ्या जीवात्म्याचा कधी विचार करणार आहोत? तोही विचार आपण सोडून दिलेला आहे. उलट इतर गोष्टी ह्या आमच्या भोग्य बनत चाललेल्या आहेत. आपण कायिक वाचिक मानसिक दृष्ट्या अतिशय दुर्बल किंवा मलिन बनत चाललेलो आहोत. आपणाला परवस्तू ही भोग्य वस्तू आहे एवढाच विषय लक्षात येतोय. ती पूज्य वस्तू आहे हा भाव आपल्यामध्ये येणं किंवा ती पूज्य वस्तू आहे असं समजून आम्ही वावरणं ही गोष्टच विसरून गेलेलो आहोत. सर्वांच्या जीवनामध्ये अशा प्रकारे जर फक्त भोगवाद निर्माण झाला तर भगवंत कधीच आपणाला प्रसन्न होणार नाही. आणि शब्द स्पर्श रूप रस गंध यासाठी त्याने निर्माण केलेली पृथ्वी पाणी अग्नी वायू आकाश या सर्वांचा विध्वंस तोच करणार आहे. कारण आईने भाकरी केलेली आहे. आईला वाटलं तुम्हाला द्यावी तर ती देऊ शकते. जर तिच्या मनात अशा प्रकारची कटुता आली तर ती भाकरी बाजूला ठेवून अजिबात एक घास सुद्धा मिळणार नाही असं म्हणून तुम्हाला तंबी देऊ शकते. कदाचित तुमच्या आवडीचा पदार्थ आई करणार, मी शिरा केलेला आहे पण तुला देणार नाही कारण तू आज पूजा केली नाहीस, तू आज देवाला नमस्कार केला नाहीस, तू आज वडिलांना नमस्कार केला नाहीस, तू पाहुणे आले होते त्यांच्याशी नीट बोलला नाहीस. अशा पद्धतीने आई बोलते. त्यावेळेला मला ते शिरा तर खायचा आहे, मग आई माफ कर. मग काकूला नानीला जे कोणी ज्यांच्याशी आपण ईश्वरावर अनन्य श्रद्धा ठेवून परमेश्वराच्या प्राप्तीसाठी म्हणून किंबहुना परमेश्वराचं दर्शन घडावं यासाठी म्हणून केलेली सामान्य कृती असते. परंतु त्या कृतीमधूनच आपणाला भगवंताची कृपा भगवंताचा साक्षात्कार हा निश्चितपणे होऊ शकतो. आणि तो होण्यासाठी आम्हाला अशा छोट्या छोट्या गोष्टी घरामध्ये करणं आवश्यक आहे जेणेकरून
आम्ही आमच्या वरिष्ठांना नमस्कार करण्यामुळे आपल्यामध्ये नम्रता निर्माण होते. त्या वरिष्ठांना दिल्याशिवाय मी घ्यायचं नाही हा भाव निर्माण झाल्यामुळेच देवाबद्दलची आत्मीयता निर्माण होते. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण दुसऱ्यांना द्यायला सुरुवात करतो तेव्हा आपोआपच दुसरे सुद्धा आपणाला देत असतात. मला पाहिजे असा भाव मनामध्ये ठेवून आपण वागू लागलो तर तुमच्याकडून सुद्धा सगळे लोक अपेक्षा करत राहतात. पण तुम्ही ज्या वेळेला दुसऱ्यांना दातृत्वाच्या भावनेने दान देण्याचा प्रयत्न करता तेव्हा मात्र सर्वजण तुम्हाला देखील दान देत असतात. आपणाला जे हवं आहे, तुम्हाला काय पाहिजे ते तुम्ही पेरलं पाहिजे. जर तुम्हाला गहू हवे आहेत तर तुम्हाला गहूच पेरला पाहिजे. तुम्हाला तांदूळ हवा आहे तर तुम्ही साळी पेरली पाहिजे. जे तुम्हाला हवं आहे ते मिळवण्यासाठी त्याच्या बीजाची उत्पत्ती केली पाहिजे. तसं सुखस्य मूलं धर्मः असं म्हटलेलं आहे. तुम्हाला सुख हवं आहे तर मात्र तुम्ही धर्माप्रमाणे वागलं पाहिजे. यतो धर्मस्ततो जयः ही गोष्ट आपण सर्वांनीच लक्षात ठेवली पाहिजे. जोपर्यंत आपण धर्माप्रमाणे आचरण करणार नाही, धर्माने ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या विहित गोष्टीचं आचरण करणार नाही, तोपर्यंत आपल्या जीवनाला कसलाही अर्थ राहणार नाही. आपलं जीवन पवित्र बनवण्यासाठी धर्म हे एक सुंदर साधन दिलेलं आहे. जसं काट्याकोट्यातून चालत असताना आपणाला पादुकांची चपलांची आवश्यकता आहे, किंवा लांबचा प्रवास करण्यासाठी आम्हाला 2 चाकी 4 चाकी कुठल्या तरी चांगल्या वाहनात बसण्याची आवश्यकता आहे. पण खूप लांबचा प्रवास करायचा आहे तर आम्ही काही सायकल मोटरसायकलने जाऊन चालणार नाही. त्यासाठी आम्हाला 4 चाकी गाडीपेक्षा सुद्धा विमानाचा प्रवास करणं आणखी चांगलं वाटतं. त्याचप्रमाणे आपल्यामध्ये दान, पूजा, जप आणि ध्यान ह्या परंपरा सायकल, मोटरसायकल, 4 चाकी गाडी आणि विमान यामधून प्रवास केल्यासारखा आहे. ज्या वेळेला तुम्हाला पटकन प्रवासाला जायचं असेल, लवकर पोहोचायचं असेल तर तुम्ही विमानाचा विचार करता. त्याचप्रमाणे तुम्ही ध्यान करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि ध्यान मूलं गुरुर्मूर्ती असं म्हटलेलं आहे. पूजा मूलं गुरुः पदम, मंत्र मूलं गुरुर्वाक्यम, मोक्ष मूलं गुरुः कृपा. आणि अशा त्या गुरूंना शरण गेलं पाहिजे. यो गुरु सशिव प्रोक्तो य शिव स गुरु स्मृतः असं म्हटलेलं आहे. त्यामुळे शिव आणि गुरु यांच्यामध्ये कसलाही भेद न मानता आपण अनन्य भावनेने गुरूंना शरण गेलं पाहिजे. कारण गुरु सगुण रूपात आपणाला पाहिजे ते करतात. गुरु बोले चाले सर्व काय करतो, पण पिंड लिंग जीव काय आहे तो काही तुमच्याशी बोलणार नाही, काही माहिती सांगणार नाही. तुम्हाला हे सर्व जर सांगणारी कोण व्यक्ती असेल तर ती गुरु आहे. आणि म्हणून त्या गुरूंवर अनन्य श्रद्धा ठेवून गुरूंना जे सांगतील त्या गोष्टीच्या, गुरूंच्या प्रत्येक तत्वाचा, गुरूंनी सांगितलेल्या प्रत्येक आज्ञेचा स्वीकार करून त्याप्रमाणे आपलं आचरण करणं हे आपणा सर्वांचं कर्तव्य ठरतं. आणि तशा प्रकारची कर्तव्य भावना जपून आपणाला ऐहिक आणि पारलौकिक दोन्ही गोष्टी साध्य करायच्या आहेत. केवळ देवदेव करून चालणार नाही. त्याच वेळेला आपणाला आमच्या मागे राहणाऱ्या पिढीसाठी आरोग्याची, अन्नधान्याची सुद्धा सुविधा केली पाहिजे. त्याने राहिलं पाहिजे. सर्वांना माहित आहे या भूतलाला जसं भूर्भुवा महा जनः तपा सत्यम किंवा तल वितल तलातल असातल पाताळ असं म्हटलेलं आहे. त्याचप्रमाणे याला सुद्धा नाव आहे अवनी. अवनी म्हणजे अन्न, वस्त्र आणि निवारा. प्रत्येक प्राण्याला, इथं राहत असलेल्या प्रत्येक प्राणी अन्नावर जगतो आहे. कदाचित ढेकून, मच्छर यांना अन्न म्हणजे आमचं रक्त आहे अशी अवस्था आपण पाहतो. प्रत्येकाला वेगवेगळ्या गोष्टीचे अन्न पदार्थ आहेत, पण ते पाहिजेच. कोणाला चांगले, कोणाला वाईट. अशा प्रकारे कित्येक लोक शुद्ध शाकाहारी फळं खाणारी मंडळी पाहायला मिळतात, हवीर भाग खाणारी मंडळी पाहायला मिळतात, दूध, दही, तूप, मध खाऊन सुंदर जीवन जगणारे लोक पाहायला मिळतात. काही लोक थोडं अज्ञानाने किंवा अहंकाराने चुकीच्या गोष्टी सुद्धा खाताना दिसतात. पशु, पक्षी, प्राणी खातात. ज्यांना ही अशा प्रकारचे प्राणी खाण्याची सवय लागते ते मग आपल्या आई वडिलांना सुद्धा विसरू शकत नाही. त्यांचा सुद्धा खाद्य म्हणूनच पदार्थ म्हणूनच ते उपभोग घेतात. आजकाल वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला बातम्या वाचायला मिळतात. अमुक एका हॉटेलमध्ये हाताचा अंगठा सापडला, पायाचा अंगठा सापडला, किंवा अमुक
अमुक एखादं इंद्रिय सापडलं, जीभ सापडली, ओठ सापडले, नाक सापडलं, काय वाटेल ते त्या पदार्थामध्ये पाहायला मिळतं. मध्यंतरी तर आमचे देवांना, मंदिरांना किंवा शाळा, कॉलेज काय असेल त्या सर्वांना मदत करणारे एक सद्ग्रस्त आहेत. लक्षात ठेवा. ठाणावाला त्यांचं नाव आहे. जय भगवान, जय भगवान, जय भगवान असं म्हणतात. मग त्यांच्याकडे अनेक पशु पक्षी प्राण्यांची व्यवस्था आहे. ते अनेक प्राण्यांना, मुक्या प्राण्यांना वगैरे किंवा जे सांभाळू शकत नाहीत, अनाथ आहेत, अशा प्राण्यांचा सांभाळ करतात आणि त्यामध्ये कुत्री आहेत. आणि ती कुत्री सुद्धा हे 5 स्टार 7 स्टार जे वेगवेगळे हॉटेल्स आहेत ते लोक तुमच्याकडे मरत आलेलं कुत्रा आहे ते आम्हाला द्या म्हणतात आणि मग आम्ही त्यांना 200-300 रुपयाला देतो. पण आमच्या लक्षात आलं हे काय करतात तर हे आपल्या हॉटेलमध्ये लोकांना खाण्यासाठी म्हणून हे पदार्थ देतात. ज्या दिवशी आमच्या हे लक्षात आलं त्या दिवशी आम्ही मात्र आता या लोकांना अशा प्रकारे कुत्रे द्यायचे नाहीत असा निर्णय घेतला. मेलेल्या प्राण्याची सुद्धा अशा प्रकारे किंवा जे अखाद्यच आहे, कुत्र कोणी आनंदाने खातच नाहीये तरी सुद्धा हे लोक त्यांच्या 5 स्टार 7 स्टार हॉटेलमध्ये सहजगत्या लोकांना देतात. अशी परिस्थिती आपण पाहतोय. किती प्रकार. अनेक लोक म्हणतात नाही आम्ही असे बकरी कोंबडी वगैरे काय खात नाही, कुत्री मांजरं काही खात नाही. मग काय करता रे बाळा? नाही आम्ही आपली अंडी खातो, आम्ही आपली कोंबडी खातो असं म्हणतात. मी तर आश्चर्यच करतो काय आहे हे कोंबडी खाणाऱ्या लोकांचं वैशिष्ट्य काही समजतच नाहीये. अरे ही दानवे खाते, विंचू खाते, काय वाटेल ते पडलेले पदार्थ खाते. कोरोनामध्ये बडके टाकलेले लोकांनी ते सुद्धा ह्या कोंबडीने खाल्ले. अनेक ठिकाणी जेवढं घाण आहे सुद्धा अमंगलच होणार, अपवित्रच होणार. आणि जे अपवित्र आहे त्याला जर सामान्य माणूस जवळ करत नसेल तर परमात्मा कसा जवळ करणार? देवाने आम्हाला जवळ करावं असं वाटत असेल तर आम्ही उत्तम आहार घेतला पाहिजे. आहार, निद्रा, भयमैथुनंच सदैव ह्या गोष्टीकडे लक्ष आमचं असलं पाहिजे. आम्ही जरूर संसार करावा, मैथून करावं, परंतु त्यातून एक सुंदर नवीन पिढी निर्माण करायची एवढाच भाव असला पाहिजे. देवाचं नाव घेण्यासाठी आणि आपल्या घराण्याचं नाव पुढे चालवण्यासाठी एक सुंदर संतान आम्हाला हवं एवढाच त्या पाठीमागचा भाव असला पाहिजे. एरवी आम्ही तनु ब्रह्मचर्य पाळलं पाहिजे आणि ईश्वराच्या जवळ जाण्यासाठी पवित्र राहिलं पाहिजे. जी अवस्था ब्रह्मचर्याची आहे तीच अवस्था आहाराची सुद्धा आहे. आहार सुद्धा शुद्ध सात्विक अशा प्रकारे घेतला पाहिजे. आणि निद्रा देखील किती घ्यावी याला देखील काही मर्यादा सांगितलेल्या आहेत. आपणा सर्वांना माहित आहे की पंचभूत आहे आणि या पंचभूताला, पंचभूताचा विचार आम्ही करतो. पृथ्वी, पाणी, वायू, आकाश वगैरे हे सर्व या भूतलावर आहे, भूलोक आहे. आणि त्याचबरोबर ह्या तीन लोकांचं त्याला म्हटलेलं आहे. मग हे 5 पृथ्वी तलावर असेल तर पाताळ 1 आणि स्वर्ग 1 अशा प्रकारे 5 अन् 2 7 अशा प्रकारचा विचार आमच्या समोर येतो. आणि ही 7 संख्या कायमस्वरूपी आपल्या नजरेसमोर असली पाहिजे. 7 वार आहेत. 7 म्हणजे 7 दिवसानंतर दुसरा 8वा दिवस त्याच वाराचा आपल्याला येणार आहे. या 7ची कायमस्वरूपी 7 आपण धरली पाहिजे. आणि त्यासाठीच आम्हाला चक्र भेदनासाठी देखील चक्र 7च सांगितलेले आहेत. आधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनुहत, विशुद्धी, अग्नी आणि 7वं सहस्रार चक्र सांगितलेलं आहे. अशा प्रकारचं एक पवित्र ज्ञान देण्याची ही साधना आणि ईश्वराच्या जवळ जाण्याची साधना आपणाला सांगितलेली आहे. आणि त्या साधनेवरतीच विश्वास ठेवून, त्या साधनेचाच विचार करून किंवा त्या साधनेला पावित्र्य देऊन तुम्ही आम्ही सर्वांनी जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नेहमीच आमचा आहार शुद्ध असला पाहिजे. आणि जसं आता सांगितलं की 5 अन् 2 7 त्याप्रमाणे 7 तासाची कमीत कमी झोप असली पाहिजे. तेवढी झोप आपण घ्यावी. यापेक्षा जास्त झोप घेता कामा नये असं सांगितलेलं आहे. मात्र आता आपण वेगवेगळ्या मालिका बघण्यामध्ये भरपूर वेळ घालवतो आणि मग झोपतच नाही. ज्या वेळेला मी याचा विचार करतो त्यावेळेला पहाटे अनेक वेळा मी सांगितलं की 3 ते 5 या वेळेला तुम्हाला जाग येते. याचा अर्थ भगवंत तुम्हाला उठवतो आहे. उत्तिष्ठ जाग्रत प्राप्य वरांनी बोधयत. आईच्या पोटात 7व्या महिन्याचा असताना आम्ही त्याला जे शब्द दिलेले आहेत आणि मी तुझं ध्यान करेन, पूजा करेन, जप करेन, पण मला मुक्त कर असं त्यावेळेला आपण विनवणी करत होतो. आणि आता भूतलावर आल्यानंतर मात्र या वाऱ्याने आपण सैरभैर झालेलो आहोत.
होता कामा नये. आम्ही सदैव ईश्वराशी लीन राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आम्ही सदैव देवाच्या चिंतनाबरोबरच आत्मचिंतन आणि आत्मचिंतनाबरोबर आप्तचिंतन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आप्तचिंतन याचा अर्थ आपण लक्षात ठेवला. माझ्या पुढे येणारी जी पिढी आहे त्यांना मला पाणी शिल्लक ठेवायचं आहे, त्यांच्यासाठी शुद्ध हवा शिल्लक ठेवायची आहे, त्यांच्यासाठी झाडेवेली शिल्लक ठेवायचे आहेत. जे जे काही सर्वसामान्य जीवाला लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या प्रत्येकाचं सांभाळ करून पालन पोषण करून पुन्हा त्यांना देण्याचा विचार करायचा आहे. आपण सर्वजण भुईमुग पेरणारी मंडळी आहोत, पण आपणा सगळ्यांना माहित आहे आणले कसले तरी शेंगदाण्याने टाकले असं होत नाही. सुंदर बीज आपण काढत असतो आणि त्याचीच व्यवस्था करत असतो. आपल्याकडे जे काही धान्य असेल, कोणत्याही प्रकारची साळे असेल की गहू असेल, हरभरा असेल, मका असेल, या सगळ्यामधले चांगले दाणे व्यवस्थित बांधून ठेवतो आणि तेच पुढे पेरणी करण्यासाठी बीज म्हणून ठेवत असतो. त्याचप्रमाणे आपले हे सर्व आचार सुद्धा बीज रूपाने आपण सांभाळले पाहिजेत आणि त्यातूनच पुढची पिढी चांगली राहणार आहे. त्यामुळे वनस्पतीचं संगोपन असेल, झाडावेलींचं संगोपन असेल, फुलाफळांचं संगोपन असेल, हे सर्व पुढच्या पिढीसाठी आपण ठेवायचंच आहे. आमच्या सर्वांच्या अंतःकरणामध्ये नेहमी हाच पवित्र भाव असला पाहिजे की मी एकटा नाही, देव सहस्राक्ष सहस्र पाहत आहे आणि देवाचे हजारो हात पाय म्हणजे आजूबाजूला वावरत असलेले सर्व जीवात्मे, हा भाव आपण लक्षात ठेवला पाहिजे. देवावर अनन्य निष्ठा ठेवून जगत असलेल्या प्रत्येक व्यक्तीला देवरूप मानूनच आपण त्यांच्या सान्निध्यात राहिलं पाहिजे, त्यांची सेवा केली पाहिजे. तशा प्रकारे अनन्य सेवा भक्ती करून आपलं जीवन पवित्र करण्याची शक्ती आणि सन्मती दयाघन पार्वती परमेश्वर सद्गुरु धारेश्वर आणि आपापल्या कुलगुरू कुलदेवतेने द्यावी, अशा प्रकारची भावना व्यक्त करतो आणि हे वाक्पुष्प श्री गुरुचरणी समर्पित करतो. ओम शांती शांती शांती. सद्गुरु धारेश्वर महाराज की जय. सद्गुरु मल्लिकार्जुन शिवाचार्य महाराज की जय. हर हर महादेव. गुरुच्या भारत माता चरणी की साष्टांग जय. दंडवत. गो ओम माता नमः की शिवाय. जय. नमः शिवाय. नमः शिवाय. धारेश्वर. ओम नमः शिवाय.